नमस्कार सर्वांना, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे। मी आज भरलेले वांगे बनवणार आहे। त्यासाठी मी वांगी इथं धुवून घेतलेले स्वच्छ आणि इथं पाणी घेतलेलं, याच्यामध्ये नमक टाकलेलं आहे वांगे काळे पडू नये म्हणून, आणि वांगे चिरून घेते। हे बघा, आपण भरलेल्या वांग्याची भाजी करणार आहोत। त्यासाठी आपल्याला काय लागते काय नाही ते बघून घेऊत आपण। इथं मी कोथिंबीर घेतलेली आहे, धुतली आहे कोथिंबीरला, आणि इथं लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत, 7-8 असतील लसणाच्या पाकळ्या, आणि इथं जिरे घेतलेले आहेत, आणि कांदा घेतलेला आहे, कांद्याला भाजून घेतलेला आहे मी कांद्याला, आणि खोबरं पण घेतले, खोबऱ्याला भाजून घेतलेलं आहे। आता इथं शेंगदाणे घेते आणि थोडंसं दळवा, म्हणजे भाजी मिळून येण्यासाठी दळवा घेतलेला आहे। थोडा कमीच घ्या तुम्ही घेतल्या तर, कारण पांढरी भाजी होते, रंग जाते भाजीचा, त्यासाठी आपल्याला थोडीच टाकायची आहे दळवा। आता हे सगळं भाजून घेते मी, आपण पुढची सुरुवात करूया। हे बघू शकता, मी सगळं खलबत्त्यामध्येच कुटून घेते सगळं, कारण चविष्ट लागते आपली भाजी खलबत्त्यात कुटल्यानंतर, सगळं मस्त लागते। आपल्याला फक्त मिक्सरमध्ये जेव्हा गडबड असते ना तेव्हाच मिक्सरमध्ये करून घ्यायचं, नाहीतर निवांत असेल ना आपण असंच वाटायचं, कारण मस्त भाज्या होतात आणि चविष्ट पण लागतात खलबत्त्यात वाटलेले। हे बघा, मी सगळं टाकले याच्यामध्ये, खोबरा, शेंगदाण्याची कूट आणि डाळवा, कोथिंबीर, आणि हे आपलं हे आहे कांदा आहे। आता हे सगळं कुटून घेणार आहे, आणि इथं 2 पाण्यातून काढलेले आहेत वांगे। आता हे कोरडं करायला ठेवलेले आहेत मी, हे कोरडं करायला ठेवलेले आहेत। कोरडे झाले की आता याच्यामध्ये मसाला भरणार आहे। आता मी फोडणी मारून घेते, मसाला कसा तयार करणार आहे ते बघा। गॅस चालू केलेला आहे आणि वर कढई ठेवलेली आहे, मी त्यामध्ये तेल टाकून घेते। फक्त आपल्याला लसूण आणि मिरची कढून घ्यायचे, त्यासाठी तेल थोडं कमी टाकलं तरी चालते, काही नाही तसं। जिरे टाकून घेते, जिरे टाकले, लसूण टाकलेलं आहे। हे बघा, आपले लसूण लाल झालेलं आहे, त्यामध्ये मी थोडं धनिया पावडर टाकून घेते, मिरची पावडर आहे थोडी, अर्धा हळद आहे। हे असं मसाला भाजून घ्यायला। आता हे मी खलबत्त्यामध्ये टाकणार आहे। हे असं टाकून घ्यायचं। आता याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेते या कढईमध्ये। हे गरम पाणी आपल्याला वाटण करता वेळेस थोडं थोडं टाकून वाटण करून घ्यायचे। हे बघा, याच्यामध्ये मी पाणी टाकलेलं आहे, आता थोडं थोडं पाणी टाकून याच्यामध्ये वाटून घेते। आता नमक टाकून घेते मी, आपल्याला भाजीला लागते ना तेवढंच टाकायचं, सगळं याच्यामध्येच टाकायचं वाटणमध्ये। फक्त आपल्याला आता तडका मारताना भाजीला लसूण टाकून जिरे टाकून फक्त वांगे सोडायचे आहेत त्याच्यामध्ये। हे बघा, मी एवढं मीठ टाकून घेते, बस झालं, जेवढं लागेल तेवढं टाकलं मी, चवीनुसार नमक। आता मी याला वाटून घेते, असं चिकट होईपर्यंत, जोपर्यंत आपल्याला असं खलबत्ता चिटकत नाही ना तोपर्यंत वाटायचं। हे बघा, आपण थोडं थोडं पाणी टाकून हे बघा ह्याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे वाटणमध्ये। आता चिटकाय लागला खलबत्ता, आपलं वाटण रेडी झालेलं आहे। आता मी हे वांग्यामध्ये भरणार आहे, हे वांग्यात भरते। हे बघा, असं वाटून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचं, म्हणलं तर मस्त लागते भाजी खायला पण। वेळ लागतो पण रिझल्ट आपल्याला भेटतो नक्कीच, मस्त लागते भाजी। हे बघा, चिटकायला ना खलबत्ता, बघू शकता तुम्ही। हे बघा, असं वर येतच नाही पटपट, असं चिटकून बसायला, म्हणजे नाही आपलं वाटण रेडी झालेलं असं आहे म्हणून समजायचं। हे बघा, झालेलं आहे। तर इथं मी वांग्यामध्ये भरून घेते। हे बघा, आपण हे वाटण तयार केलेलं, आता हे थोडं थोडं भरून घेऊ त्या बघा वांग्यामध्ये असं। हे बघा, असं सगळं वाटण टाकून घ्यायचं वांग्यामध्ये, मस्त दाबून भरायचं, मस्त भाजी होते। तुम्ही नक्की करून बघा।
गॅस चालू करून घेते. कढई ठेवलेली आहे वर. हे बघा कढई तपलेली आहे. तेल टाकणार आहे याच्यामध्ये. 2 माप झालेले आहे आणि ते अर्धा टाकते. हे बघा अर्धा माप, 2.5 माप तेल टाकलेलं आहे. हे बघा तेल तपलेलं आहे. जिरे टाकून घेते. कढीपत्ता टाकते. लसूण टाकलेला आहे. फिरून घेते, घालून घेते. लाल झाले की आपलं वांगे सोडायचे. आता इथं याच्यामध्ये काहीच टाकायचं नाही आपल्याला. मिरची वगैरे याच्यामध्ये टाकून घेतले आहेत. वांग्यामध्ये मिरची वगैरे सगळं टाकलेलं आहे. आता फक्त वांगे सोडायचे आतमध्ये आपल्याला. लसूण आपलं लाल झालेलं आहे. याच्यामध्ये आता वांगे सोडते. आता मी फक्त वरून याच्यामध्ये कांदा लसूण मसाला आणि थोडंसं थोडा गरम मसाला टाकणार आहे. बस भाजून घ्यायचे आणि थोडं पाणी टाकणार आहे याच्यामध्ये. मी जेवढं भाजीला लागतं तेवढं पाणी टाकते. हे बघा 5 मिनिटं मी असंच तेलामध्ये फिरवलेलं आहे, हलवून घेतलेलं आहे. आता रंग बदलला आहे आपल्या वांग्याचा. समजून पाणी टाकून घेते. खलबत्ता वगैरे घेतलेलं पाणी आहे. एवढं पाणी टाकून घेतलेलं आहे. तुम्हाला कमी जास्त टाकू शकता तुम्ही. आता भाजी शिजली ना आपली घट्ट होईल. भाजी शिजत आलेली आहे. कमी रंग येण्यासाठी खोबरं टाकून घेते. थोडी कोथिंबीर पण टाकते याच्यामध्ये. आता एक उकळी आली ना मग खाण्यासाठी रेडी आहे आपली भाजी. हे बघा मी या चपातीचे तुम्हाला 4 पुडदे कसे होतात आपले निघणार कसे आहेत ते दाखवणार आहे. मस्त पराठा करून घेतलेला आहे. हे बघू शकता. अशाच करून घेते आणि तुम्हाला दाखवते. त्याच्यामध्ये 4 पुडदे निघतात. 2 दिवस जरी ठेवल्या तरी काही होत नाही या चपातीला. आपण 4 पुडदे निघायसारखी या उंडा बनवणार आहोत. इकडंच या साईडला तेल लावलेलं आहे. आता या साईडला मी पीठ टाकून घेते. असं फिरवायचं, याला असं मुदडायचं. मस्त पोळी फुगते पण आणि 4 पुडदे निघतात त्याच्यामध्ये. सगळं चिटकून घेते. आता लाटून घेते मी. असे 4 कोंटे काढायचे त्याला. हे आपला पराठा आहे. हे बघा आपली झालेली आहे. थोडी जाडसर वाणाची करायची पोळी. हे बघा कशी फुगलेली आहे. मी थोडं तेल लावून घेते आणि त्याला पलटून घेते. थोडा जाड वाणाचाच करायचा पराठा. मस्त फुगतो आणि 4 पुडदे निघतात त्याच्यामध्ये. खमंग भाजून घ्यायचा. मुलांना डबा दिले तर बी 4 वाजेपर्यंत म्हणजे दुपारपर्यंत असं नरम सुद्धा राहू शकतो पराठा. असा आहे. हे बघा आपला पराठा झालेला आहे खाण्यासाठी रेडी. हे मी अशी बनवून घेतलेले आहेत. बघू शकता तुम्ही. त्याच्यामध्ये उकळून दाखवते मी तुम्हाला. हे बघा आपला पराठा खाण्यासाठी रेडी आहे. बघू शकता तुम्ही आतमधून सुद्धा. हे बघा भरल्या वांग्याची भाजी आहे. मस्त रंग सुटलेला आहे. इथं वरण केलेलं आहे मी. वरण आहे, भात आहे. हे बघू शकता चपाती केले आणि कांदा, लिंबू आणि टोमॅटो. भाकरीसोबत सुद्धा खाऊ शकता तुम्ही. चपातीसोबत, भाकरीसोबत, भातासोबत, कशाहीसोबत तुम्हाला ज्यासोबत आवडते त्यासोबत खाऊ शकता. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा.